नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2023साठीची क्लर्क टायपिस्ट अनाउन्समेंट रिगार्डिंग करण्यात आलेली आहे. टायपिंग स्किल टेस्टसाठीची. त्याचबरोबर कॅन्डिडेट पात्र उमेदवारांची जी आहे यादी आहे टायपिंग स्किल टेस्टसाठीची तीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचवेळी जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार आहेत यासाठीची सुद्धा अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या तिन्हीबद्दल. पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे. पहिल्यांदा पाहू शकता महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2022 जाहीर क्रमांक 113/2022 लिपिक टंकलेखक संवर्गातील इंग्रजी संवर्गाच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या शिफारसीबाबत जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार शासनाच्या 16 एप्रिल 2024 रोजीच्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023-22 मधील लिपिक टंकलेखक मराठी संवर्गाच्या जाहिरात 113/2022 प्रतीक्षा यादीमधून एकूण 155 उमेदवारांची शिफारस शासनात करण्यात येत आहे. यानुसार प्रस्तुत परीक्षेच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या शिफारसी त्याने प्रस्तुत केलेल्या परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी शासन स्तरावरून मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे तपासणीच्या अटीने राहून शासनाकडे करण्यात येत आहे. सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता न केल्यास शासन स्तरावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना किंवा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या या संबंधित प्रतीक्षा उमेदवारांची जी शिफारस आहे कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिझल्ट सेक्शनमध्ये ती देण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर दुसरं जे प्रसिद्धीपत्रक आहे पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे जी अर्हतापात्र उमेदवारांची यादी आहे ती देण्यात आलेली आहे. प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. यानुसार महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निवड टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडूंसाठी आरक्षित पदांकरता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासणीच्या अटीने राहून त्यांच्या खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जी अर्हताप्राप्त यादी आहे ते चेक केली जाऊ शकते. अधिकृत वेबसाईटवर MPSCच्या रिझल्ट सेक्शनमध्ये ती जारी करण्यात आलेली आहे. यानुसार प्रस्तुत पूर्वपरीक्षेसाठीच्या आवेदनपत्रात लिपिक टंकलेखक संवर्गाचा विकल्प दिलेल्या पूर्वपरीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचाच शासन स्तरावर तपासणी करण्याच्या अधीन राहून सदर टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालात समावेश करण्यात आला आहे. यानुसार टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी पात्रता क्वालिफाईंग स्वरूपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. यानुसार पाहू शकता जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे यामध्ये चेक केलं जाऊ शकतं. जे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023साठीच्या लिपिक टंकलेखक गटक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत. यानुसार आयोगामार्फत रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांना विचारण्यात आलेल्या 2 प्रश्नांच्या बाबतीत काही उमेदवारांकडून नमूद उत्तरांमध्ये त्रुट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उमेदवारांच्या लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात जी कार्यवाही आहे ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पाहू शकता
टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात 2 प्रश्नांपैकी प्रश्न क्रमांक 1चे उत्तर मराठी अथवा इंग्रजी नमूद केले आहे, तथापि प्रश्न क्रमांक 2चे उत्तर नमूद केले नाही, अथवा प्रश्न क्रमांक 2चे उत्तर प्रश्न क्रमांक 1च्या उत्तराशी विसंगत आहे, अशा उमेदवारांच्या प्रश्न क्रमांक 1च्या उत्तरानुसार त्याच्याकडे मराठी अथवा इंग्रजीपैकी ज्या भाषेची टंकलेखन प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. याचबरोबर मराठी भाषेची टंकलेखन चाचणी जी आहे ती घेतली जाईल. याबरोबर जे सोल्युशन आहे ते देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. अधिकृत प्रसिद्धीपत्रक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भातील दोन्ही प्रश्नांची योग्य उत्तरे नमूद केली आहेत, अशा उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करताना नमूद केलेल्या उत्तरानुसार टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. तर टंकलेखन जी कौशल्य चाचणी जी आहे याबद्दलचं जे हॉल तिकीट आहे ते लवकरच आयोगाद्वारे जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर हे तिन्ही प्रसिद्धीपत्रक चेक करून तुमची जी पात्र उमेदवारांची यादी आहे त्याचबरोबर वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या उमेदवारांची यादी चेक केली जाऊ शकते, डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटवर ही जी यादी आहे ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आयोगामार्फत जी कौशल्य चाचणी आहे ती लवकरच त्याची जी तारीख आणि वेळ आहे म्हणजे वेळापत्रक जे आहे ते जाहीर केले जाईल, याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर तिन्ही प्रसिद्धीपत्रकाचे ज्या लिंक आहेत PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, डाउनलोड करून तुम्ही स्वतः विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.